श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण या दिवशी आवर्जून आपल्याला काही उपायांनी सेवा देखील करायच्या आणि म्हणूनच आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, भांडणं, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर संध्याकाळी कोणत्या वेळेत हा कापूर जळायचा आहे, कोणत्या पद्धतीने जळायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर आता हा उपाय जो आहे तो आपल्याला कधी करायचा, तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते त्या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून करा. पण काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता.
हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोरच करणार आहे. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत, आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायच्यात. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते घ्यायचे. तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय, तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे. या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरी ही भेटून जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवायची, आणि त्यानंतर ही पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायची. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप देखील टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा. आता काही कारणास्तव तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही शिव महापुराणातील बीज मंत्राचा जप करू शकतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय म्हणा आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण घरामध्ये ही मातीची पंती जी आहे ती फिरवायची. संपूर्ण घरामध्ये ही मातीची पंती फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं. आता जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हर हर महादेव.